माझ्या संपूर्ण गाडी फॅमिलीमध्ये माझंच तारण झालं की मी परमेश्वरामध्ये उद्धार पावलेला. आणि ते अविश्वासणारे प्रभू येशूची स्वार्था, त्याचं शिकवण त्याच्या कानापर्यंत माझं घालणं हे माझं कर्तव्य परमेश्वर ठाई ते मी पूर्ण केलं. पण अविश्वासणारे असल्यामुळे त्यांनी ते काही विश्वास धरला नाही. त्या डॉक्टरांकडे काही निदान झालं नाही त्या आजाराचं. जवळपास 6 लाख रुपये घातले आतापर्यंत. मग साधारणतः 10-12 दिवसापूर्वी दुसऱ्या डॉक्टरांकडे गेले. तिथे निदान झालं का डायरिया आहे. डायरिया म्हणजे काय होतं की पचन होत नाही, सारखं खाल्लेलं जे आहे ते बाथरूम द्वारे निघून जातो जुलाबासारखं. पचन एकदम विकनेस पण आलेला, खूपच त्रास व्हायला लागला. माझ्या मनात एक प्रेरणा झाली की गुरुवारच्याला कालच्याला मी पास्टरांजवळ गेलो आणि प्रार्थना करून घ्यायला लागलो. मी त्याला काय फोन केला नाही, काय नाही, पण ते प्रार्थना करत असताना मला एक पवित्र आत्म्याने प्रेरणा दिली ऑनलाईन. आणि पास्टर तू माझ्या कानातून असा आवाज आल्यासारखं ऑनलाईन प्रे प्रार्थना. त्याला म्हटलं मला ऑनलाईन प्रे असं मला आवाज येतोय, लाव ऑनलाईन म्हणे. आपण प्रार्थना केली. गुरुवारच्या दिवशी प्रार्थना केली आम्ही. शुक्रवार दुपारच्याला मी फोन केला त्या भावाला, तब्येत कशी आहे. आणि त्याच्या डोळ्यातून म्हणजे ते हृदय भरून आलं. मला आप्पा म्हणतात, आप्पा मी जेव्हा बाथरूमला गेलो तर माझ्या पोटातून जे काय जुलाबासारखं झालं त्याच्यामध्ये मला असं चौकोनी आकाराचं असं लांबपळ चौकोन आकाराचं असं पडलेलं दिसत. बरं ते सकाळी तसंच झालं एकदा, दुपारी तसंच झालं. मग मी विचार करलो, मी तर ब्रेड खाल्लं, कागदही चावून गेले. आता ते थोडस वास्तवाला भिडणारे लोक आहेत, तेव्हा तो विचार केला की कागदाचे पण तुकडे नाही. बटाटा साल खाल्ली माझ्या पोटामध्ये, मी बटाटा खाल्ला नाही. मग हे चौकोनी काय? त्याने तिथंच कबूल केलं की प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आहे आणि त्याच्याच द्वारे हे झालं. रडून सांगतो परमेश्वराला धन्यवाद देतो. परमेश्वराने त्याच्या दासाद्वारे त्याच्या जीवनात कार्य केलं आणि मला म्हणे 5 पैशाचा मला फरक पडलेला आहे. परमेश्वराला धन्यवाद देतो. त्याच्या जीवनात परमेश्वर कार्य करेल. आमेन.